पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। पाणी पुरवठा योजना फेज 2 चा भव्य भूमिपूजन सोहळा संपन्न। हजारोंचा जनसागर साक्षी। शिंदखेडा तालुक्यातील माजी प्रभारी नगराध्यक्ष दीपक देसलेसह अनेक दिग्गजांनी केला भाजपात प्रवेश। महाराष्ट्र राज्य सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत शिंदखेडा शहर पाणी पुरवठा योजना फेज 2 चा भव्य भूमिपूजन सोहळा आज गांधी चौक इथं मोठ्या उत्साहात संपन्न झाला। या सोहळ्याचे उद्घाटन मंत्री माननीय जयकुमार भाऊ रावल व पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या शुभ हस्ते नारळ वाढवून करण्यात आले। यावेळी मंत्री श्री जयकुमार भाऊ रावल यांचा सत्कार नगरपंचायत मुख्याधिकारी श्रीकांत फागणेकर तसेच गटनेते रावसाहेब अनिल वानखेडे, माजी नगराध्यक्षा रजनीताई वानखेडे, मनोहर भाऊसाहेब, मीराताई पाटील, शहर अध्यक्ष संजय कुमार महाजन व भाजपा पदाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आला। कार्यक्रमात नगरपंचायत मुख्याधिकारी श्रीकांत फागणेकर यांनी प्रास्ताविकातून पाणी पुरवठा योजनेची माहिती दिली। गटनेते रावसाहेब अनिल वानखेडे यांनी मनोहर भाऊसाहेब यांच्या वतीने शहरातील नागरिकांना मिठाई वाटप करण्यात येणार आहे। त्या मिठाई बॉक्स वाटपाची सुरुवात मंत्री रावल यांच्या हस्ते करण्यात आली। यावेळी माजी नगराध्यक्ष दीपक देसले, काँग्रेसचे दिनेश माळी, शिवसेनेचे तालुका समन्वयक विनायक पवार, भूषण मराठे, निलेश देसले, मिलिंद देसले, सचिन देसले आणि अन्य कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करून पक्षशक्ती वाढवली। पालकमंत्री जयकुमार भाऊ रावल यांनी शहर विकासाच्या विविध उपक्रमांचा आढावा घेत नागरिकांशी मनमोकळा संवाद साधला। त्यांनी सांगितले की 2016 मध्ये 21 कोटी रुपयांच्या पहिल्या टप्प्यात पाईपलाईन आणि फिल्टर प्लांटचे काम पूर्ण झाले असून आता दुसऱ्या टप्प्यात 2 लाख लिटर क्षमतेची नवीन टाकी आणि 23 किलोमीटर पाईपलाईन बसवण्यात येणार आहे। पुढील महिन्यात 1000 घरांना मोफत पाणी कनेक्शन दिलं जाणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। शहराचा विस्तार लक्षात घेऊन पुढील 25 वर्षाचा विचार करून ही योजना राबवली जाते असंही ते म्हणाले। स्मार्ट आणि सुंदर शिंदखेडा हे आपलं ध्येय असल्याचं रावल यांनी स्पष्ट केलंय। प्रसंगी रावसाहेब अनिल वानखेडे, सूरज देसले, नारायण भाऊसाहेब, दीपक देसले, विशाल पवार, निलेश देसले, प्रकाश अप्पा देसले यांनी मनोगत व्यक्त केले। या ऐतिहासिक कार्यक्रमाला हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते। गांधी चौक परिसर घोषणाबाजींनी आणि उत्साहाने गजबजला होता। नागरिकांनी पालकमंत्री रावल यांच्या विकास दृष्टीचे आणि कार्यशैलीचे कौतुक केले। या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन DS गिरासे यांनी केले तर आयोजन नगरपंचायत शिंदखेडा व भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने करण्यात आले होते। संपादक भूषण पवार। माता की जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। माननीय दीपकजी देसले यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश करतायत। माजी नगराध्यक्ष असलेले प्रेरणा दीपक देसले, चेअरमन दीप लक्ष्मी पतसंस्था या देखील प्रवेश करतील। त्यानंतर दिनेश आत्माराम माळी, काँग्रेसचे शहराध्यक्ष यांनी देखील, पवार यांनी देखील भारतीय जनता पार्टीत प्रवेश करायचे। मी ज्यांचं नाव बोलतो त्यांनी यायचंय। हो, माननीय दिनेश आत्माराम माळी, संगीता किरण थोरात, माजी नगरसेविका, प्रवीण विनायक पवार, शहराध्यक्ष राष्ट्रवादी शरद पवार पक्ष, विनायक अभिमन पवार, शिवसेना तालुका समन्वयक, ॲडव्होकेट निलेश नाथ देसले, कार्यकारिणी सदस्य, लीगल सेल राष्ट्रवादी पार्टी। या चलो विनायक भाऊ पुढे चला। बोला भारत माता की, भारतीय जनता पार्टी। यानंतर सेवानिवृत्त तहसीलदार गोटवाप्पा हे देखील भारतीय जनता पार्टीत करतील। त्यांना करतो की त्यांनी या ठिकाणी माननीय मंत्री महोदयांचे भारतीय जनता पार्टीत प्रवेश करत। सचिन चंद्रले, संचालक विधी कार्यकारी सोसायटी हे देखील या ठिकाणी येऊन मंत्री महोदयांच्या उपस्थितीत भारतीय जनतेत प्रवेश करतील। दिलीप आधार भामरे, संचालक कार्यकारी सोसायटी, बानुबाई नामदेव भेल, माजी प्रथम नगराध्यक्षा ह्या देखील भारतीय जनता पार्टीत प्रवेश करतील। बानुबाई ताई यांना मी बोलवतो, ज्यांनी आमंत्रित करतो। भूषण दिलीप मराठे, मराठा समाज नवयुवक मंडळ अध्यक्ष भूषण दिलीप मराठे यांचाही भारतीय जनता पार्टीत प्रवेश होतोय। त्यांनाही माननीय मंत्री महोदय भारतीय जनता पार्टीत प्रवेश देत आहेत। सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र फोटो घ्यायचा आहे, मग थांबा बाजूला। छोटू ठाकूर सर या, जुनेद शेख, आनंद बाजीराव देसले, श्यामराव काशीनाथ भदाने, श्याम आनंदा
मराठे सामाजिक कार्यकर्ते आणि राष्ट्रवादीतनं भारतीय जनता पार्टीत प्रवेश करतायत श्यामानंद मराठे. रमेश नामदेव भील सामाजिक कार्यकर्ते. सुनील लोटन बडगुजर संचालक पीक संरक्षण सोसायटी हे देखील भारतीय. एक खाली जर थांबले एक मिनिट तर एक फोटो देखील येईल, खाली उभं राहायचं. नंतर बाजू त्या काळामध्ये उद्धव ठाकरेंचं सरकार असताना 2.5 वर्षामध्ये 1 रुपया मिळाला नाही. पण या 5.5 वर्षामध्ये कमीत 50 कोटीची कामं पाणी पुरवठा योजना सोडून, म्हणजे पाणी पुरवठा योजना जर घेतली तर 70-80 कोटीची कामं पंचमाने या शहरात. ती कामं इतकी लिस्ट आहे तर ते सांगण्यासाठी वेळ लागेल. हे राजकीय आज भाषण नाही, राजकीय भाषण आम्ही सर्व मांडू. पण या निमित्ताने जे आभार मानतो की सिंदखेडा शहराला जे सेकंड फेजमध्ये फार महत्त्वाच्या गोष्टी अशा आहेत की त्या सुरू असणार आहे. जो नगरपंचायतीवर बोजा पडतो आधी 20 रुपये आमच्यावर थकबाकी आहे MSCBची. पण बिल येणार नाही आणि नगरपंचायतीवर बोजा पडणार नाही, जेणेकरून तो पैसा आपल्याला दुसऱ्या शहराच्या विकासासाठी कामात येणार आहे. म्हणजे अशा दूरदृष्टीने ही योजना आहे. म्हणजे ती पहिली योजना अपूर्ण होती का फेल होती हा कुठलाही विषय नाही. या योजनेमध्ये सगळी वेगळी कामं आहेत. म्हणजे असं नाही आहे की त्या योजनेमुळे काही अडचणी आल्या किंवा असं काहीच नाही. पण या योजनेमध्ये रहिवाशांचे क्वार्टर्स असतील, एक पाण्याची टाकी असेल, पाईपलाईन असतील, नळ कनेक्शन असतील, सोलर असेल. ते पाईपलाईन झाल्यानंतर जे खड्डे होतात त्याच्यासाठी काँक्रिटीकरण आहे. म्हणजे ज्या गोष्टींसाठी वेगवेगळ्या निधीतून काम करावं लागायचं ते आज एकाच निधीतून ते काम करता येणार आहे. माझ्या सिंदखेडा शहरातील व परिसरातील सर्व सन्माननीय नागरिक व आमचे नेते जयकुमार भाऊ, आज दिनांक 18 ऑक्टोबर 2025 धनतेरसच्या शुभमुहूर्तावर व दीपावलीच्या पर्वावर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी नवा सहकार्याने नवा आरंभ करण्याच्या मी या मित्र परिवाराने ठरवले आहे. आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये जयकुमार भाऊंच्या नेतृत्वाखाली प्रवेश करण्याचे ठरवले. लोकांच्या विश्वासाला धरून नवीन पक्षात सामील होऊन शहराच्या उज्ज्वल भविष्याची दिशा ठरवण्याचा संकल्प करत आहोत. भाऊ, येणारा काळ हा जय पर्व आहे व तो जय पर्व विकासाचा पर्व म्हणून ओळखला जाईल याची मला खात्री आहे. म्हणून तुमच्या प्रवासात सहभागी होण्यासाठी मी व माझा मित्रपरिवार तुमच्यासोबत आलो आहे. भाऊ, आपले पहिले पक्ष जरी वेगळे होते तरी आपले पूर्वीपासून चांगले संबंध राहिले आहेत. मी व माझ्या मित्रपरिवाराने यापूर्वीही आपल्यासोबत काम केले आहे. आपल्या दोघांना आपले वैयक्तिक स्वभाव देखील माहीत आहेत. म्हणून तुमच्यासोबत येण्याचा निर्णय मी घेताना काही संकोच न बाळगता तो निर्णय घेतला आहे. बांध्यापर्यंत गोर गरीब दीन दुबळा शेतकऱ्याचं नेतृत्व आणि या तालुक्यामध्ये कोरडवाहू शेतकऱ्याला बागायतदार शेतकरी करण्याचा प्रयत्न करणारं नेतृत्व, गोरगरिबाचं नेतृत्व आणि या तालुक्यातील खऱ्या अर्थानं शोषित असलेल्या आणि वंचित असलेल्याचं नेतृत्व, आम्हा सर्वांचं मार्गदर्शक, आधारस्तंभ आणि खऱ्या अर्थानं विकासाचा महामेरू म्हणून ओळखलं जाणारं आणि संबंध महाराष्ट्रामध्ये सिंदखेडा तालुक्याची आन बान शान म्हणून ओळखलं जाणारं आमच्या सर्वांचं नेतृत्व आदरणीय जयकुमार भाऊ रावत साहेब. आणि मंचावर सर्वांची नावं घ्यायला मला वेळेचा अवधी आहे म्हणून सर्वांची नावं घेणं शक्य होणार नाही. आणि मी ज्यांच्या नेतृत्वाखाली गौरदौड करत आहे ते माझे मार्गदर्शक, ज्येष्ठ बंधू आदरणीय दीपकदादा देसले, आमच्या सिंदखेडा शहराचे नगराध्यक्ष आदरणीय अनिल वानखेडे, मनोहर भाऊसाहेब असतील. सर्वांची नावं घे. मी तर म्हणेल की पहिले आम्ही काय कमी आहे ते जाऊ द्या, तू काय दिवे लावले पहिले सांग. एक काम तरी केलंय का? काम करायचं नाही, फक्त बकबक करत राहायचे आणि यांच्याकडे दुर्लक्ष करायला. सूरज, तू फार मोठा नेता आहे, यांच्याकडे ते पाहण्याची लायकीच आहे. निगेटिव्ह लोकांकडे लक्ष देऊ ना.
हा शिंदखेडा शहर याला स्मार्ट शहर करण्याचा संकल्प आपण केला आणि मागच्या काळामध्ये ही ग्रामपंचायत होती. ही ग्रामपंचायतला नगर पंचायत बनवण्याचा विषय 2010 मध्ये 11 मध्ये आम्ही सुरू केला. त्या काळामधनं ग्रामपंचायत जी बनवली ती आता बदलत आता इथपर्यंत आली. या शहरामध्ये आपण एक नगरपंचायत स्थापना केली. पंचायत समितीची नवीन बिल्डिंग आली, तहसील कार्यालयाची नवीन बिल्डिंग आली, त्याच्यानंतर आदिवासी हॉस्टेलची बिल्डिंग आली, त्याच्यानंतर दलित बांधवांची बिल्डिंग आली आणि टप्प्याटप्प्यात विकासाच्या गोष्टी आपल्याकडे आहेत. पर्यटन मंत्री म्हणून होतो त्यावेळेस आपल्याकडे नदी किनार आपल्याकडे झाला पाहिजे, त्या दृष्टिकोनातनं त्या कामाला आपण सुरुवात केली. त्याच्यानंतरच्या काळामध्ये आपल्याकडे संधी मिळाल्यानंतर 2-2.5 वर्ष हे बिगाडीचं सरकार होतं, त्यांनी 1 रुपया शिंदखेड्याला दिला नाही. नंतरच्या काळामध्ये आपण जे ओपन स्पेस आहेत त्या संदर्भातले काम केले. त्याच्यानंतर भगवा चौकमध्ये तिथला परिसरातला काम केला. या कोर्टापासून तर आज लोक कधी सकाळी आपण पहाटे आलो तर लोक शिंदखेड्याच्या कोर्टापासून तर तिथपर्यंत आपलं पडसावळपर्यंत चालत जात. कधी काळी लोक तिथे जायचे नाही, आता प्लॉट पर्यंत पडले बघा. आणि म्हणून या विरोधकांचं काळ तुम्ही बसून नाही, ट्रॅक्टरमध्ये बसून घेऊन जा हे सगळं बघायला की काय काय आपल्याकडे होतंय. तालुक्यामध्ये अनेक आपण चांगल्या वास्तू इथे आणल्या. पोलीस स्टेशन पण आणलेलं आहे. ते पूर्वी पोलीस स्टेशन आपल्या तहसील कार्यालयामध्ये होतं, तिथून आपण तिथे नेलं. तिथे काही लोकांनी विरोध केला नसता तर ते पोलीस स्टेशन आपण मागे बांधलं असतं आणि पुढे एक ग्राउंड होतं. पण कोणीतरी एक घर बांधलं होतं अतिक्रमणमध्ये आणि हेच विरोधक, हे विकृतीवाले विरोधक त्या व्यक्तीला पाठिंबा देत होते. शेवटी आम्ही विरोधी पक्षात होतो, आम्ही पोलीस स्टेशन पुढे बांधून दिले. म्हणजे एक घर अतिक्रमणमध्ये असणारं ते जर हटवलं असतं तर पोलीस स्टेशन अजून मागे गेलं असतं. पण त्या बाबतीतली चर्चा हे शहरामध्ये होणं गरजेचं आहे. परंतु तिथे मग ते आपण आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या JBTV न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.